वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई. ज्योतिबा मंदिरातील पितळेच्या मूर्त्या चोरणारा चोरट्यास अटक. वडूज येथील ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा वडूज पोलिसांनी लावला छडा. अवघ्या 3 दिवसात मुद्देमालासह आरोपी जेरबंद. वडूज येथील ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना रविवार दिनांक 31 रोजी घडल्यानं शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर आज दिनांक गुरुवार 4 रोजी मूर्तींची चोरी करणाऱ्या इस्माच्या मुसक्या वडूज पोलिसांनी आवळल्या आहेत. दीपक शहाजी माने वय वर्ष 28 असं ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचं नाव आहे. तसेच त्याच्याकडे असलेला मुद्देमाल वडूज पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की येथील वडूज कराड रस्त्यावरील असणाऱ्या ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना रविवार दिनांक 31 रोजी घडली होती. दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची चक्र गतीनं फिरवली. त्यानंतर या मंदिरात असलेल्या CCTV मधील फुटेजवरून आणि संशयित यांच्या चेहऱ्यावरून संशयित आरोपी वडूज येथील बस स्थानक परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगानं पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सागर बदडे, वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले, गजानन वाघमारे यांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर वडूज येथील मंदिरातून चोरलेली मूर्ती संशयित आरोपी याची आई जया माने यांच्याकडे ठेवली असल्याचं सांगितले. माहिती मिळाल्यानंतर वडूज पोलिसांनी संशयित आरोपी यांची आई जया माने हिचा शोध सुरू केला. काही वेळातच जया माने या वडूज दहिवडी रोडवर असल्याचं समजल्या. तदनंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडे जुन्या कपड्यात मूर्ती ठेवल्याचं आढळून आले. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीनं तपास लावल्यानं आरोपी जेरबंद झाला आणि चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत झाला. यामुळे वडूज पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याबाबत देवाचे पुजारी दिलीप कृष्णा गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल केली होती. अधिक तपास रणधीर करचे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह.